एकनाथ शिंदे गटामध्ये सध्या अजित पवार महायुतीमध्ये नसते तर यावरून जोरदार चर्चा झडतायत। त्याला कारणही तसंच आहे। अजित पवारांच्या दमदार कमबॅक नंतर शिंदे गटाचं महत्त्व काहीसं कमी झालेलं आहे। हीच सल गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे व्यक्त केल्यामुळे सुरू झालेला हा वाद पाहूयात या रिपोर्टमधून। कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या। गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका। सत्ता स्थापनेत कुणाच्या पदरात किती आणि कोणती खाती पडणार यावरून महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातच शिंदे आणि अजित पवारांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। अजित पवार महायुतीत नसते तर यावरून एकनाथ शिंदेंचे नेते तर्कवितर्क लढवतात। आमदार गुलाबराव पाटील यांनीही असाच एक तर्क लढवल्यामुळे नवा वाद पेटलाय। एकही आमदार पडू देणार नाही हे म्हणणाऱ्या माणसांनी 4-5 आमदारांचा अपवाद सोडला तर सगळे आमदार निवडून छातड्यावर भगवा झेंडा त्यांच्या छातड्यात काढला असा आमचा नेता आहे। तुम्ही त्यांची बरोबरी काय करणार आहे? 2.5 वर्षात या माणसांनी जनतेमध्ये जे नावलौकिक केलं ते तुम्ही 2.5 वर्षात करू शकले नाही, ते आमच्या शिंदे साहेबांनी केलं। आम्ही फक्त 81 जागा 85 जागा लढलो। कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या। पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही तुम्ही यांना का घेतलं। त्याच्यापूर्वी काही दिवसांपूर्वी रामदासभाई कदम बोलून गेले, आता गुलाबराव पाटील बोलून गेले। मला असं वाटतं काय यांचं वारंवार उफाळून येतं मला कळत नाही। महायुती म्हणून आता एकत्र लढलो तर तिघांनी एकत्र राहिलं पाहिजे। शेवटी अजितदादांनी घेतलेली मेहनत आणि तिन्ही पक्षांनी, शिंदे साहेबांची मेहनत आम्ही नाकारत नाही, देवेंद्रजींची मेहनत नाकारत नाही, आणि तिघांनी मिळून महायुतीची इतक्या मोठ्या पद्धतीने चांगली सत्ता आणल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करून मला असं वाटतं महायुतीमध्ये जाणीवपूर्वक रामदासभाई असतील, गुलाबराव असतील, हे अजितदादाला टार्गेट करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। गुलाबरावांनी समजून घ्यावं, तुम्ही गुलाबराव नावासारखेच राहा। आता तुमचा सुगंध जरा कमी झालेला दिसतोय, कॅबिनेटमध्ये काही मंत्रीपदी वर्णी लागते की नाही याबद्दल शंका आहे। गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका, एवढंच नाही। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश मिळालं। शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी पराभवाचं खापर अजितदादांवर फोडलं। संघानेही लोकसभेच्या पराभवासाठी अजितदादांना जबाबदार धरलं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। जागा वाटपातही अजित पवारांना कमी जागा मिळाव्यात म्हणून शिंदे गटाने प्रयत्न केले। त्यामुळे 60 जागांचा आग्रह धरणाऱ्या अजित पवारांना 51 जागांवर समाधान मानावं लागलं। मात्र विधानसभेच्या निकालानंतर परिस्थिती पूर्ण बदलली आहे। सर्वात कमी जागा लढवणाऱ्या अजित पवारांनीच विजयाचा सर्वात जास्त स्ट्राईक रेट राखलाय। शिवसेना शिंदे गटानं 85 जागा लढवल्या आणि 57 जागांवर विजय मिळवला। शिंदे गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट होता 67%, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 51 जागा लढवल्या आणि 41 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे अजित पवार गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट होता 80%। अजित पवारांनी नुसता स्ट्राईक रेटच वाढवला नाही तर निकालाची घोषणा होताच भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन मौके पे चौका मारला। अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं। त्यामुळे शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरच्या दाव्याला फारसं महत्त्व राहिलं नाही। एकूणच काय तर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपवली होती। महायुतीत आपलं वजन कायम ठेवण्यासाठी शिंदे गटाला मोठी खाती मिळवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंचं नाराजी नाट्य राज्यात चर्चेचा विषय झालाय। लोकसभेच्या पराभवानंतर सर्वांच्या टार्गेटवर आलेल्या अजित पवारांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलंय। त्यामुळे सध्या तरी अजित पवार फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।